नमस्कार, मी मंदार फणसे, तुमचं स्वागत बेधडक मध्ये। आज चर्चा आपण करणार आहोत फिदाईन हल्ला आणि त्याच्या संदर्भात जो आता दहशतवाद एकूण बोकाळलेला आहे। फ्रान्समध्ये सुद्धा आज आपण पाहतोय की जवळजवळ 84 लोक आतापर्यंत मृत्यू पावलेले आहेत आणि 50 जण अजून अत्यवस्थ आहेत। या व्यतिरिक्त एकूण इसिस सारखी संघटना असेल आणि त्यांच्या मागे जे तरुण एक प्रकारे बहकलेले आहेत त्याच्या संदर्भातल्या सुद्धा अनेक बातम्या आता आपल्यापर्यंत पोहोचताना दिसत आहेत। मराठवाड्यामध्ये सुद्धा अलीकडेच एका तरुणाला अटक झालेली आहे आणि त्या पाठोपाठ बांगलादेश असेल किंवा अगदी श्रीनगरमधला हिंसाचार असेल, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण काही मुद्दे या निमित्तानं आज तपासणार आहोत। फिदाईन हल्ल्याला इस्लाममध्ये मान्यता आहे या डॉक्टर झाकीर नाईकच्या दाव्यात तथ्य आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण आज उपस्थित करतोय। फ्रान्समधील हल्ला दहशतवाद उग्र होत असल्याची चिन्ह आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न आपण त्या निमित्तानं विचारलेला आहे। आणि धर्मांधता रुजवण्यात सोशल नेटवर्कचा वापर होतोय का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत, अब्दुल कादर मुकादम आहेत, ज्येष्ठ विचारवंत। आपल्यासोबत शैलेंद्र देवळणकर आहेत, आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक। आपल्यासोबत धनराज वंजारी आहेत, माजी पोलीस अधिकारी। आणि डॉक्टर माधव गोडबोले आपल्यासोबत आहेत, जे माजी गृहसचिव आहेत आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे अभ्यासक आहेत। या सगळ्यांचं स्वागत या चर्चेमध्ये। अर्थात पहिला प्रश्न खरं तर अब्दुल कादर मुकादम आपल्याला विचारायचा आहे, कारण आज डॉक्टर झाकीर नाईक याची पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर त्या पत्रकार परिषदेमध्ये एक प्रकारचं ज्याला आपण म्हणूया की तारेवरची कसरत करायचा प्रयत्न डॉक्टर झाकीर नाईक याच्याकडून करण्यात आला। नुसता तारेवरची कसरत नाही तर एकीकडे समर्थन करण्यात आलं फिदाईन हल्ल्याचं। कुठेतरी म्हटलं की नाही, जर स्वसंरक्षणासाठी का होईना फिदाईन हल्ला करावा लागतो किंवा करण्याची तिथे मुभा आहे। आणि नंतर म्हटलं की जर इनोसंट लोकांवरती, निष्पाप लोकांवरती जर का हल्ला झाला असेल तर तो निंदनीय, ती मानवतेची हत्या आहे। या अशा प्रकारची विविध विरोधी अशी वक्तव्य डॉक्टर झाकीर नाईक यांनी केलेली आहेत। नेमकं काय स्पष्टीकरण याच्या मागचं असावं, आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे की ही मान्यता जी आहे फिदाईन असण्याची किंवा काय, ही मान्यता खरंच या धर्मामध्ये आहे का? पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की संपूर्णपणे डॉक्टर झाकीर नाईक यांची जी भूमिका आहे किंवा यांचा जो इस्लामचा अभ्यास करण्याचा जो प्रयत्न आहे तो एका सनातनी वृत्तीतून आहे। इतिहासाकडे किंवा झालेल्या घटनांकडे निखळ बुद्धिवादी दृष्टिकोनातून आणि एक ऐतिहासिक घटना ह्या दृष्टिकोनातून ते कधीच पाहत नाही। स्वतःच्या मनात ज्या काही भावना आहेत किंवा त्यांना हे असं आहे असं वाटतं, त्या दृष्टीने त्यांनी इस्लामचा अभ्यासही केला आहे आणि त्याच दृष्टीने गेली अनेक वर्ष ते प्रचार आणि प्रसार करत आहेत। याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की इस्लामने 3 कारणास्तव युद्धाला मान्यता दिलेली आहे आणि त्याचा सुद्धा उगम कसा आहे तोही विचारात आपल्याला घेतल्याशिवाय याचा अन्वय अर्थ लावता येणार नाही। आणि तो उद्गम बिंदू असा आहे की मक्केहून मदिनेला जेव्हा त्यांनी स्थलांतर केले, एक गोष्ट इथे लक्षात घ्या की पैगंबरांचे त्यावेळचे सगळे जे अनुयायी होते ते गरीब, वंचित, शोषित असे होते, कारण त्यांच्या संपूर्ण सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांतीची प्रेरणाच हे शोषित होते। आणि जेव्हा त्यांना असं दिसलं की मक्केतून मदिनेला जाणं हाच एक माझ्यापुढे मार्ग आहे, त्यावेळेस त्यांच्यासोबत जे लोक गेले ते सगळे गरीबच होते। त्यावेळेला श्रीमंत असं कोणी इस्लामचा स्वीकार केलेला नव्हता, त्यामुळे सगळ्यांनाच ते जाऊ शकले नाहीत। काही वृद्ध होते, काही जितकाही पैसा खर्च करण्याच्या मनस्थितीत किंवा परिस्थितीत नव्हते, ते काही लोक मागे राहिले आणि हे सगळे तिथे गेले। तिथेच ते स्थिर झाल्यानंतर यांना तिथे त्रास व्हायला सुरुवात झाली, जे मागे राहिले त्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली आणि त्यांनी मग पैगंबरांकडे मदत मागितली की या शहरातले लोक जुलमी आहेत, या जुलमातून आम्हाला मुक्त करण्याकरता तुमच्यापैकी कोणीतरी एक मित्र आम्हाला पाठवा। आणि त्याच श्लोकामध्ये कुराणाच्या अल्लाह त्याला उत्तर देतोय की अन्यायाचं परिमार्जन करण्याकरता हातात शस्त्र घेऊ नये असं कोणी तुम्हाला सांगितलेलं आहे? म्हणजे अन्यायाच्या परिमार्जनाला तुम्ही शस्त्र हातात घेऊ शकता। त्यानंतरचा आजचा जो मुद्दा तुम्ही सांगितला तो की स्वसंरक्षण, पण ज्या अर्थातून आता स्वसंरक्षणाचा सांगितला जातो तो अजिबात नाही।
स्वसंरक्षण हे स्वसंरक्षणच असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीच आपल्याला त्याला काहीतरी आपण हिंसाचाराचे हे करायचे प्रयत्न करायचे आणि ते स्वसंरक्षणात होते असं कुराणाच्या ह्याच्यातून कुठेही अभिप्रेत होत नाही. आणि त्याच्यातही असं आहे की जर शत्रू शरण आला तर त्या शरणागताला अभय दिलं पाहिजे असाही नियम आहे. म्हणजे 2 कारणं झाली. आणि तिसरं कारण आहे आक्रमणाचा प्रतिकार. म्हणजे स्वसंरक्षण, अन्यायाचा प्रतिकार आणि आक्रमणाचा प्रतिकार, ह्या 3 कारणास्तवच युद्ध परमिसिबल आहे. त्याचे सगळे जे काही नियम आहेत ते सगळे 2रा अध्याय आणि 8व्या आणि 9व्या अध्यायात आलेला आहे. त्यातली एखादी आयत किंवा एखादा श्लोक तुम्ही बाहेर काढलात की इस्लामचा हिंसाचार कसा आहे असंही तुम्हाला सांगता येईल. पण सगळा कॉन्टेक्स्ट, मागला कुठला संदर्भ आपण लक्षात घेतला तर युद्ध परंपरेच्या सगळ्या जे संकल्पना आहे, त्याचे जे नियम आहेत ते सगळे त्याच्यातून ज्ञान होऊ शकतात आपल्याला. आणि हे जे सांगतायत याचा त्याच्याशी काही संबंध आहे असं दिसत नाही, अजिबात दिसत नाही. नक्की. अर्थात या बरोबरच गोडबोले सर, तुम्हाला प्रश्न आहे की फ्रान्समध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना पाहता किंवा अगदी जी मुलं हिजबुल मुजाहिदीनच्या त्या कमांडरला मारल्यानंतर, वणीला मारल्यानंतर ज्या तडफेनी बाहेर आली, त्यांनी बंदुका हिसकावून घेतल्या त्या सुरक्षा दलांच्या, आणि नुसतं बंदुका हिसकावून घेतल्या नाही तर काही लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, दगडफेक मोठ्या प्रमाणावर झाली. काश्मीरमध्ये सुद्धा ही घटना घडताना आपण बघितली. हे सगळं ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला कुठेतरी तरुणांचा सहभाग दिसतोय, कुठेतरी या सगळ्या परिस्थितीमध्ये तरुण हे जास्ती बहकलेले दिसत आहेत. आणि ही जी बाजू आहे या सगळ्या एक प्रकारच्या चिथावणीची, ती चिथावणी नेमकी कशा प्रकारे गेले काही काळ रुजवली जाते तरुणांच्या मनामध्ये असं तुम्हाला वाटतं? त्याचं एक कारण असं आहे की या बहकलेल्या तरुणांच्या बाबतीमध्ये आपली जी भूमिका आहे ती अतिशय सामंजस्याची भूमिका आहे. मग ती काश्मीरमध्ये असो, नाही तर फ्रान्समध्ये असो किंवा ब्रिटनमध्ये असो, की त्यांना समजावून घेतलं पाहिजे. आता त्यांना कशा तऱ्हेने समजावून घेतलं पाहिजे याचा पण विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ बांगलादेशमध्ये आपण बघितलं की चांगल्या घरातली, सुसंस्कृत घरातली, शिकली सवरलेली, श्रीमंत घरातली मुलं ह्या तऱ्हेने ह्या मार्गाला लागली. आता ती काय ह्या मार्गाला लागली तर धर्मांधता ही जी निर्माण झाली त्याच्यामुळे ती त्याच्या मागे गेली. आता त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांचाच विचार जो आहे तो वेगळ्या तऱ्हेने आपल्याला करावा लागेल. आणि आज आपण बघतो की फ्रान्समध्ये उदाहरणार्थ गेल्या 3 वर्षामध्ये तिथल्या राष्ट्राध्यक्षांचा प्रवास कुठपर्यंत आलाय. आज त्यांनी असं सांगितलं त्यांच्या जनतेला की आपल्या देशाला दहशतवादाच्या बरोबर राहण्याची सवयच करावी लागेल. अमेरिकेमध्ये नवीन जी अध्यक्षीय निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यामधला जो मतांचा फरक होता तो 20% आज 0% आलाय. बरोबर. आता उदाहरणार्थ फ्रान्समध्येच अशी परिस्थिती आहे की रायटिस्ट साईडची पार्टी ही पुढल्या वर्षी निवडून येईल. त्यामुळे याचे संबंध जगावर होणारे परिणाम हे इतके मोठे आहेत की त्याचा विचार जास्ती खोलात जाऊन करायला पाहिजे. आणि तो होत नाही तोपर्यंत अशा तऱ्हेच्या घटना या होतच राहतील. नक्की. तुम्ही म्हणता अधिक खोलात जाऊन हा विचार केला पाहिजे. आणि अर्थात हे जे बहकलेले युवक असतील त्या बहकलेल्या युवकांना अशा प्रकारे आपण क्षमाशील नजरेतून बघू शकतो का, आणि का बघावं, हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे. धनराज वंजारी, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रतिक्रिया ज्या उमटताना दिसत आहेत सभोवती, या सगळ्याचा आपल्या देशाशी अतिशय गहिरा संबंध आहे? त्याचं कारण देशामध्ये सुद्धा एक खूप मोठा वर्ग या सगळ्या घटना डोळसपणे बघताना दिसतोय. आणि नुसतं डोळसपणे बघताना दिसत नाही तर एक तरुणांचा वर्ग जो आहे, खास करून एका विशिष्ट समाजामधला, खास करून मुसलमान समाजामधला, त्या तरुणांना सुद्धा आता कुठेतरी भुरळ पडू लागलेली आहे किंवा नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असं चित्र दिसतंय. काश्मीरमधलं ते चित्र आहे, मराठवाड्यामधलं ते चित्र आहे. या सगळ्याच्या मागे कुठेतरी आर्थिक कारण आहेत असं आपण म्हणायचं. जसं गोडबोले सर म्हणालेत की या अशा तरुणांना आपण खरं तर कशा प्रकारे समजून घेतलं पाहिजे, कारण ती समजून घेण्याची प्रक्रिया सुद्धा आता अधिक स्पष्ट ठळक व्हायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? नाही, बरोबर आहे मंदार. आपल्या देशापुरता जर विचार करायचं झालं तर मला आता हे जे 2 वक्ते बोलले एक प्रश्न पडलेला आहे की आपण देशाच्या
सद्यस्थितीचा विचार कायदा सुव्यवस्था या दृष्टिकोनातून कुराण मधल्या आयतांचा अर्थ लावून करणार आहोत, धर्मांधतेची प्रिन्सिपल त्याचा अर्थ लावून करणार आहोत, जागतिक स्तरावर काय चाललंय त्याचा अर्थ लावून करणार आहोत, की आपली भारतीय राज्यघटना काय सांगते त्याचा अर्थ लावून आपण आजच्या सद्य परिस्थितीचा या भारत देशाचा विचार करणार आहोत. आता जसं फिदाईन अटॅक बद्दल झकीर नाईकचं मत पडलं, हे किती आक्षेपार्ह आहे. फिदाईन अटॅक म्हणजे दुसऱ्याचा जीव घेण्याची परवानगी. आपण तुमच्या IPC मध्ये 106 कलम, जर कोणी तुमच्या जीवावर उठलं तर तुम्हाला जीव घेण्याचा अधिकार आहे, स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. पण जो माणूस आपल्या अंगावर बाम लावून जातो आणि फिदाईन म्हणून सगळ्यांना उडवून टाकतो, जसा आजचा फ्रान्सचा हल्ला झालेला आहे, तर त्याला काय स्वसंरक्षणाची तिथं धमकी आहे त्याला, की कोणी त्याला जीवन मारल असं नाहीच आहे. म्हणजे मेथोडॉलॉजिकली तुम्ही धर्म हा कुठंतरी सध्याच्या कायदेविषयक जी स्थिती आहे त्याच्याशी जोडू पाहता का कसा संभ्रम निर्माण होतो. आणि हे अतिशय चुकीचं आहे, कारण याच्यातून तरुणांना जो मेसेज जाणार आहे तो त्यांच्या मानसिकतेची संभ्रमावस्था निर्माण करणारा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून आपण सगळं वेटेज आपल्या कॉन्स्टिट्युशनल नॉर्म्स ला देऊया. आणि एखादं कोणी आपल्या स्वतःचं मत फिदाईन बद्दल सांगत असेल किंवा धर्मांधता सांगत असेल तर बाबा रे ते तुझं व्यक्तिगत मत आहे, किंवा मग धार्मिक मत असेल तर या धर्माच्या तत्वावर देश चालत नाही. सनातनी असतील, हिंदू असतील, मुसलमान पण सनातनी, आता ते मोगादम म्हणाले ते बरोबर आहे, सनातनीच विचार आहे इस्लामचा हा. अशा प्रकारचे जर करत असतील तर त्याच्याने आपण आपल्या पिढीचं संगोपन करणार आहोत का. आणि फ्रान्स बद्दल जे नेमकं सांगायचं आहे म्हणतात, मला एक गोष्ट इथे निदर्शनास आणून द्यायची आहे. फ्रान्सचा जो अँटी इस्लामिक टेम्परामेंट आहे त्याला एक इतिहास राहिलेला आहे, आणि फ्रान्स स्वतःच्या प्रश्नामध्ये अडकलेला एक देश आहे. तुला जर आठवत असेल तर 48-49च्या त्या याच्यामध्ये इतिहासात फ्रान्सनी मोठा लीड घेऊन पॅलेस्टाईनमध्ये रिप्रेशन करून इस्रायल राष्ट्राची निर्मिती करण्यामध्ये अमेरिकेचा साथ दिलाय मोठ्या प्रमाणात. आणि तिथे एक हमला झालेला आहे, म्हणजे आजच्या हमल्याची सदृश्य दिसतं त्या हमल्याचं. कसा हमला झाला, एक 300 किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक हमास या दहशतवादी संघटनेने फ्रान्सच्या लष्करी छावणीत घुसवला. दॅट वॉज फिदाईन. आणि 400 सैनिक फ्रान्सचे मारले गेले. त्या इन्सिडेंट नंतर फ्रान्सनी त्या उपक्रमामधून माघार घेतली. तो एक भाग लक्षात घ्यायला पाहिजे. आज सिरियाचा प्रश्न आहे, सिरियामधून कितीतरी निर्वासित फार मोठ्या प्रमाणात फ्रान्समध्ये आलेले आहे, याचाही विचार व्हायला पाहिजे. हैती नावाचं एक बेट आणि तिथे UNचं मिशन आहे, अनेक दिवस चिघळलेला तो प्रश्न आहे. तिथे सुद्धा इस्लामची बऱ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. आणि हा जो आजचा माणूस आहे तो तिथे राहणार आहे, ट्युनिशियाचा नागरिक आहे, पण तो अधिकृत नागरिकत्व त्याच्याकडे फ्रान्स आहे, तो फ्रान्समध्ये राहतो आहे. हे सगळं अँटी इस्लामिक टेम्परामेंट सहन करत असताना फ्रान्सच्या ज्या गुप्तचर यंत्रणा आहे किंवा तिथली कायदा व सुव्यवस्था यंत्रणा आहे त्यांनी राबवलेले जे काही प्रकल्प याच्या मागे असतील त्या सगळ्याची कारण मीमांसा शोधून काढली पाहिजे. नुसतं अध्यक्षांनी स्टेटमेंट दिला की आपल्याला जगावं लागेल, आय थिंक दॅट इज नॉट इनफ. दॅट इज ब्रुटल फॉर दी people having democratic values and respect for democratic values. नक्की भारताबरोबर तुलना झाली. बोला पुन्हा डेमोक्रेटिक टेम्परामेंट जे सेट आहे, आय डोंट थिंक वी शुड गो बियॉन्ड इट अँड वी ट्राय टू डिस्टर्ब इट थ्रू रिलिजन आणि मग धार्मिकता, मग कुराणचे अर्थ लावून आणि ते करबलाचे आणि ते मक्क्याचे आणि मदिनाचे. आय थिंक दीज आर ऑल आउटडेटेड. नवीन पिढी ते ऍक्सेप्ट करणारच नाही. नवीन पिढी ते ऍक्सेप्ट करणार नाही असं तुम्ही म्हणताय. या मुद्द्याकडे सुद्धा येऊया. पण शैलेंद्र देवळणकर, पुन्हा मुद्दा हाच राहतो की ज्या पद्धतीनं जगभरामध्ये हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत, दहशतवादी प्रतिक्रिया, या सहजा आता यापूर्वी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नव्हत्या. यापूर्वी हिजबुल मुजाहिदीन असायचं, यापूर्वी एक वेगवेगळ्या, आता ज्याला लोन वुल्फ अटॅक असं म्हटलं जातं त्या प्रकारचे जे हल्ले जे आहेत ते सुद्धा जास्ती वाढायला लागलेले आपल्याला दिसत आहेत. हे सगळं पाहता कुठेतरी अधिक वेगळ्या पातळीवरती येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघण्याची आणि या प्रकरणाला खरं तर सामोरं जाण्याची तयारी आपल्या सगळ्या यंत्रणांची असावी लागणार आहे का? निश्चितच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला का वेगळ्या पद्धतीची किंवा वेगळ्या प्रक्रियेची गरज लागणार आहे. कारण आपण जर 2 आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना बघितल्या आणि त्यांच्यामध्ये जर आपण एक प्रकारची तुलना केली, एकीकडे अल कायदा ज्यांनी 9/11 अटॅक केला आणि दुसरीकडे इस्लामिक स्टेट आहे, ह्या दोन्ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहेत. परंतु दोघांची जी काम करण्याची पद्धत आहे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आता इस्लामिक स्टेट ही फक्त आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना नाही राहिली, ते फुल फ्लेज स्टेट बनलेलं आहे. जवळपास इराक आणि
आणि सिरियाच्या 35% भूमीवरती त्यांनी आपलं स्वतंत्रपणे एक राज्य प्रस्थापित केलेलं आहे. त्यांच्याकडे त्यांची पूर्ण एक अंतर्गत शासन व्यवस्था देखील त्यांनी विकसित केलेली आहे. मुळात मुद्दा असा येतो की त्यांनी जे महत्त्वाचं साधन आता वापरायला सुरुवात केलेली आहे आपल्या विचार प्रणालीचा प्रसार करण्यासाठी, हे सोशल मीडियाचं आहे. आणि ते जसं अल कायदाच्या दृष्टीने होतं तसा तो प्रकार नाही. आणि आता त्यांच्याकडे जसं एखादी मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असते आणि त्याच्या ब्रांचेस हे अनेक देशांमध्ये विखुरलेले असतात आणि त्यांचं कुठेतरी एखाद्या ठिकाणी त्यांचं केंद्रस्थान असतं. अशा पद्धतीने त्यांनी आता इतर देशांमधल्या ज्या राष्ट्रीय पातळीवरनं काम करणाऱ्या ज्या दहशतवादी संघटना आहेत, फॉर एक्झाम्पल पाकिस्तानमधल्या असतील किंवा POK मधल्या असतील, बांगलादेशमधल्या असतील, आता यांचं अफिलिएशन हे इस्लामिक स्टेटकडे यायला लागलेलं आहे. म्हणजे त्यांना आता बाहेरनं फिदाईन पाठवण्याची वगैरे गरज उरलेली नाही आहे, जे कदाचित अल कायद्याला करावं लागलेलं असेल. मुळात ते आता जे करता आहेत ते एक ज्या पद्धतीने त्यांचा जो प्रोपोगंडा मेकॅनिझम आहे, मग त्याच्यामध्ये YouTube असेल, फेसबुक असेल, यासारख्या अनेक सोशल मीडियांचा ते वापर करतात आणि प्रत्येक इन्स्ट्रुमेंट अतिशय सिस्टमॅटिकली वापरलं. म्हणजे व्हॉट्सअप कशाला वापरावं, फेसबुक कशाला वापरावं, हत्या झाल्या किंवा म्हणजे मोठ्या प्रमाणात बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर YouTubeचा वापर कसा करावा, या प्रत्येक गोष्टीचा अतिशय सिस्टमॅटिकली वापर केला जात आहे. त्यामुळे आता परिस्थिती ही बदललेली आहे. आता जसं वंजारी सरांनी सांगितलं, मी त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन आपल्याला सध्या बघावं लागेल की इस्लामिक स्टेटचं सध्याचं टार्गेट काय आहे. सध्या त्यांचं टार्गेट हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं, कारण चौथा अटॅक हा युरोपवरती झालेला आहे. त्यामुळे युरोप हे त्यांच्या सध्या अटॅकवरती आहे. परंतु त्याचबरोबर ते थोडंसं एशियाकडे वळलेत, विशेषतः साऊथ एशियाकडे वळलेले आहेत. आणि त्यामागे त्यांचं कारणही आहे, कारण एकंदरीतच साऊथ एशियाच्या संदर्भामध्ये अल कायदामध्ये आणि इस्लामिक स्टेटमध्ये एक प्रकारची रस्सीखेच चाललेली आहे. या दोन्ही संघटनांना आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोण किती मोठा धमाका करू शकतं याच्यावरती त्यांचे फंड्स अवलंबून असतात. आणि आता अल कायदा ही पूर्णपणे आखातामधून अपरूटेड झालेली आहे. त्यामुळे ती नवीन स्थान कुठेतरी साऊथ एशियामध्ये शोधती आहे, विशेषतः अफगाणिस्तानमध्ये. कारण ज्या वेळेला कोणत्याही देशामध्ये एखाद्या सुपर पॉवरनी आपलं सैन्य काढून घेतलेलं आहे, त्या ठिकाणी पॉवर व्हॅक्यूम तयार झालाय. आणि तो पॉवर व्हॅक्यूम एखाद्या दहशतवादी संघटनेनी भरून काढण्याचा इतिहास हा जुना आहे, जो इराकमध्ये देखील घडलेला होता. तो आता तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये दिसतो आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सध्या त्यांचं जे टार्गेट आहे ते युरोप आहे आणि ते युरोप विशेषतः फ्रान्स आहे. कारण जसं आता वंजारी सरांनी सांगितले, मी त्याहीपेक्षा थोडंसं मागे जाईल की फ्रान्सचं जे इस्लामिक कनेक्शन आहे हे अगदी 19व्या शतकापासून आहे. म्हणजे जेव्हा तिने अल्जेरिया आपल्या ताब्यामध्ये घेतला होता, परंतु जे इतर कोलोनियल पॉवर्स आहेत त्याच्यापेक्षा फ्रान्स हा वेगळा आहे. इतर कोलोनियल पॉवर्सनी नंतर 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या कॉलोनीज व्हॅकेट केल्या आणि नंतर त्यांनी इंटरफेरन्स करण्याचं टाळलं. पण फ्रान्सच्या बाबतीत ते घडलेलं नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे की जगामध्ये सध्या सर्वाधिक जी भाषा बोलली जाते ती फ्रेंच लँग्वेज आहे. आज आफ्रिकेमध्ये सर्वाधिक फ्रेंच लँग्वेज बोलली जाते आणि इस्लामिक स्टेटचं जे साहित्य आहे बऱ्यापैकी फ्रेंच लँग्वेज मध्ये आहे. त्यामुळे इंडॉक्ट्रिनेशन करण्यासाठी ही लँग्वेज जी आहे ती फॅसिलिटेट करते आणि त्यामुळे फ्रान्स हा त्याचं एक महत्त्वाचं टार्गेट बनलेला आहे. आणि फार मोठ्या प्रमाणावरती फ्रान्समध्ये आफ्रिकन मुस्लिम्स आलेले आहेत, त्यानंतर आखातामधले निर्वासित तिथे आलेले आहेत. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समध्ये ज्या पॅरिसच्या बाबतीमध्ये विशेषतः पॅरिसची जी उपनगरे विकसित झाली, ही उपनगरं कामगारांसाठी बनवलेली होती. पण आता ही कामगारांसाठी राहिलेली नाही, तिथं आता मुस्लिमांचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. आणि आजही तुम्हाला इतकं मोठ्या प्रमाणावरचं ध्रुवीकरण हे फ्रान्समध्ये दिसून येतं, जे इतर युरोपियन देशांमध्ये नाहीये. तर ह्या ध्रुवीकरणामध्ये आजही तिथल्या मुस्लिमांना तिथल्या मेनस्ट्रीम सोशो इकॉनॉमिक प्रोग्रेसमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे ही जी असंतोषाची भावना आहे याचं कुठेतरी भांडवल हे इस्लामिक स्टेटकडनं केलं जात आहे. त्यामुळे आता ह्या भांडवलाच्या रूपाने एक तर इस्लामिक स्टेट टार्गेट करते आणि भविष्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीचे कार्यकर्ते पाहिजे, कारण सोशल मीडिया थ्रू हा सगळा प्रसार चाललेला असल्यामुळे त्यांना टेक्नोसॅव्ही तरुणांची गरज आहे. आणि हे टेक्नोसॅव्ही तरुण तुम्हाला कुठे मिळू शकतात, तर भारत यासाठी फार मोठी खाण भविष्यामध्ये ठरू शकतो. कारण इथं ज्या पद्धतीच्या अर्बन भागांमध्ये, म्हणून इस्लामिक स्टेटचं टार्गेट हे प्रामुख्याने अर्बन इंडिया आहे, अर्बन भाग आहे. मला नाही वाटत की ग्रामीण भागामध्ये ही फार जास्त प्रसार झालेली असेल, कारण त्यांचं जे टार्गेट आहे बेसिकली ते त्यांना अर्बन युवकांकडे आहे. म्हणून आपल्याला जास्त कॉन्शियस राहणं हे फार गरजेचं आहे. कारण ट्विटर हँडल करणं असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, यासाठी त्यांना सध्या आपल्याकडे म्हणजे जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज आहे. नक्की एक मुद्दा तुम्ही तुमच्याच मुद्द्यामध्ये मांडलेला आहे फ्रान्सच्या संदर्भामध्ये. तुम्ही म्हटलात की एक प्रकारचं जे गेटोइझेशन झालं, ज्याच्यामध्ये अधिक मुस्लिम बहुल अशा वस्त्या तयार झालेल्या आहेत आता, आणि त्यामुळे आणि त्या व्यतिरिक्त तिथल्या मूळ प्रवाहामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे असं अब्दुल कादर मुकादम तुम्हाला वाटत नाही की अजूनही भारतामध्ये सुद्धा त्या अर्थाने मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये घेण्यासाठी तितकाच अवरोध
अवरोध आहे, नुसता अवरोध नाही आहे, तर आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत की अनेक क्षेत्रांमध्ये मुस्लिम माणसं आता ना के बराबर आहेत. मग अशी परिस्थिती असताना आणि आता ज्या पद्धतीनं जो एक प्रकारचा अटॅक होताना आपल्याला दिसतोय, एक आक्रमण होताना दिसतंय, त्याच्यामुळे सुद्धा या प्रकारच्या मानसिकतेला कुठेतरी खीळ बसेल असं वाटत नाहीये का, की भारतामध्ये सुद्धा मुस्लिम तरुणांना पटकन कुठेतरी समाविष्ट करण्याच्या साठीची जी मानसिकता तयार व्हायला पाहिजे एकूण भारतीय मानसिकतेमध्ये, ती लवकरात लवकर तयार होईल अशी चिन्ह या सगळ्या वातावरणामुळे अधिक दुरावतात असं वाटतंय तुम्हाला? ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मगाशी वंजारी साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्याच्याविषयी बोलणं मला गरजेचं वाटतं. ते म्हणाले की आता हे प्राचीन सगळं धर्मसंस्था कशा निर्माण झाल्या, काय निर्माण झालं, नियम काय झाले, याच्यामध्ये गुंतून पडण्याचं काही कारण नाही. पण मला एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणायची अशी आहे की असं म्हटलं जातं की दहशतवादाला धर्म नसतो, पण हे अर्धसत्य आहे. कुठेही गेलं तरी धर्माचा वापर हा दहशतवादासाठी केला जातो आणि धर्माचा वापर करून जर मानसिकता तयार करायची असेल तर धर्माच्या काही गोष्टीमध्ये आपल्याला शिरून त्याच्यावरचा उपाय शोधावा लागेल. आज सगळे एक गोष्ट मान्य करतायत की जे नवीन तरुण आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, आधुनिक शिक्षण घेतलेले आहेत आणि ते अशा दहशतवादी कारवाया पुढे वळतायत, तर त्यांचं इंडॉक्ट्रिनेशन जे झालेलं आहे ते वाईपआउट करण्याकरता आपल्याला इस्लाममधल्या चांगल्या परंपरांचा, इतिहासाचा आधार हा घ्यावाच लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी संविधानाचा पण उल्लेख केला. संविधान हे आपल्या सगळ्याच कृतीचा एक बेस आहे तो, पण दहशतवादामध्ये संविधानाचा वापर करणार म्हणजे काय करणार? संविधानाने शासनाला दिलेले जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून ज्याला आपण झिरो टॉलरन्स म्हणतो त्या प्रकारे दहशतवादाचा मुकाबला केला पाहिजे, पण तेवढाचा सफिशियंट नाही आहे. त्याच्याबरोबर त्यांना नवीन रिक्रूट होणार नाही किंवा कोणी नवीन तरुण तिकडे जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्या बाबतीत आपल्याकडे अजून कोणीही विचार करत नाही आहे. ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला होता आता मगाशी तुम्ही कोणता मुद्दा काढला? मी तुम्हाला हाच म्हटलं की आता रिक्रूट जे होत आहेत मुलं किंवा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यापासून त्यांना आता जे वातावरण आहे ते अधिकाधिक रोखत जाईल, त्या अधिकाधिक त्यांना दूर ठेवत जाईल असं नाही? त्याच्यासाठीच आपल्याला काही गोष्टींच्या पलीकडे जाऊन दहशतवादाकडे बघितलं पाहिजे. आपण आता जी काही चर्चा पाहिली त्याच्यामध्ये तितका खोलच गेलेलं पण दिसत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की या दहशतवादाची दोन स्वरूपं आपण वेगळी पाहिली पाहिजेत. एक तर म्हणजे पाश्चात्य राष्ट्रात होणारा दहशतवादी कारवाया आणि दुसरा पाकिस्तानातून आपल्याकडे होणारे दहशतवादी कारवाया. हे वेगवेगळे आहेत, त्याचे उद्दिष्ट वेगळे आहेत, त्याचे प्रकार वेगळे आहेत, त्याची साधनं वेगळी आहेत. एक CIA मतलब माजी अधिकारी, अतिशय याचे जबाबदार पदावरचे अधिकारी ग्रॅम फुलर यांनी निवृत्त झाल्यानंतर जे पुस्तक लिहिलेलं आहे की वर्ल्ड विदाउट इस्लाम, त्याच्यामध्ये एक त्यांनी मुद्दा असा उपस्थित केलेला आहे की 9/11 ट्विन टॉवरवरचा हल्ला कसा झाला, काय झाला, याच्यापेक्षा तो यापूर्वी का झाला नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. हे अमेरिकेतले एक CIA अधिकारी सांगतायत आणि तो मुद्दा सगळ्या दहशतवादाच्या विषयीचा विचार करताना केंद्रभूत असला पाहिजे. नक्की. थोडा वेळ तुम्हाला थांबवतो, एक छोटासा ब्रेक घेऊया, ही चर्चा आपण सुरू ठेवूया. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. यापूर्वी जर अशा प्रकारचे हल्ले झाले नाही तर ते का झाले नव्हते, आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतातला, भारतीय उपखंडामधला दहशतवाद आणि युरोपामधला दहशतवाद हे दोन भिन्न चेहरे आहेत का, हे सुद्धा आपल्या तज्ज्ञांना आपण विचारणार आहोत. माधव गोडबोले आपल्यासोबत आहेत, धनराज वंजारी आपल्यासोबत आहेत, शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत आहेत. छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा सुरू ठेवतो. पुन्हा एकदा स्वागत. या चर्चेमध्ये आपण फ्रान्समधल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती एकूण समजून घेतोय दहशतवादाचा उग्र चेहरा वाढतोय का, आणि उग्र चेहरा जो आहे तो अधिकाधिक जवळ भारताच्या सुद्धा येतोय का हे समजून घेतोय आपल्याला. अर्थात पुन्हा एकदा माधव गोडबोले तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जी आतापर्यंतची आपली चर्चा झाली, या चर्चेमध्ये एक लक्षात आलं की तुम्ही पण मगाशी म्हणाला होतात की कुठेतरी एक झिरो टॉलरन्स अशा प्रकारची वृत्ती आता एकूण यंत्रणांनी दाखवली पाहिजे. धनराज वंजारी म्हटलेत
केवळ आणि केवळ घटनेच्या आधारावरती आपल्याला याच्यातनं उत्तरं शोधली पाहिजेत आणि धर्मामध्ये जाता कामा नये. यापेक्षा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आणखीन चर्चेला आणायचा आहे, तो म्हणजे एकीकडे बांगलादेश असेल, दुसरीकडे आता काश्मीरमध्ये काही प्रमाणात इस्लामिक स्टेटचं अस्तित्व दिसायला लागले, खाली श्रीलंकेमध्ये सुद्धा इस्लामिक स्टेटचं अस्तित्व दिसण्याची आता सुरुवात झालेली आहे. हे सगळं होता भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी, काही हैदराबाद असेल, मुंबईच्या आसपासची जी शहरं असतील, या सगळ्या ठिकाणी ज्या वेळेला तरुण या सगळ्या विचारामागे जाताना दिसतात, त्याचा अन्वयार्थ कसा लावायचा आणि त्याहीपेक्षा ते थांबवायचं कसं? मगाशी जो एक प्रश्न निर्माण केला, उभा केला की युरोपमधला आणि अमेरिकेतला दहशतवाद आणि भारतातला दहशतवाद किंवा इतर देशातला दहशतवाद याच्यामध्ये थोडासा फरक केला पाहिजे, आणि ते खरं आहे. अमेरिकेमधला किंवा युरोपमधला दहशतवाद कसा सुरू झाला, तो अमेरिकेने सुरू केला. इराकचं युद्ध जर झालं नसतं तर, कारण मगाशी कोणीतरी असाही प्रश्न विचारला की याआधी हल्ले का नाही झाले. याआधी हल्ले झाले नाहीत कारण तोपर्यंत मुसलमान धर्मावर काहीतरी मोठा अत्याचार होतोय अशा तऱ्हेची भावना त्या समाजामध्ये नव्हती. आणि आपण बघितलं असेल की बुश आणि त्यांचे सहकारी, कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे सहकारी, आणि आत्ताच नुकत्याच आलेल्या ब्रिटनमधल्या टोनी ब्लेअर यांच्या विरुद्धच्या चौकशीच्या मध्ये असं स्पष्ट झालंय की ह्या दोन्हीही लोकांना खरं तर जगाच्या समोर वॉर क्रिमिनल्स म्हणून उभं केलं पाहिजे आणि त्यांची जागतिक न्यायालयातर्फे चौकशी झाली पाहिजे. ते जर झालं तर एक वातावरण निवळायला सुरुवात होईल आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया ही दहशतवादाच्या बाबतीमध्ये सुद्धा सुरू झाली असं म्हणता येईल. आता भारताच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपल्या लक्षात असं येईल की इथला दहशतवाद हा आम्ही मुसलमानांच्यावर केलेल्या अत्याचारांमुळे झाला अशा तऱ्हेचा प्रवाद मुसलमान समाजाच्या तर्फे आला. उदाहरणार्थ, बाबरी मस्जिद पडल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर ज्या दंगली झाल्या आणि ती मस्जिद पाडली गेली, हाच एक मोठा विवादाचा प्रश्न किंवा हाच एक मोठा अन्यायाचा प्रश्न हा त्या समाजाने निर्माण केला आणि उभा केला. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की देशामध्ये अनेक प्रकारचे दंगे आणि दहशतवादाच्या कृती झाल्या. त्याच्यानंतर असंही दिसून आलं की ज्या ज्या वेळेला मोठे दंगे झाले त्या वेळेला त्याचे परिणाम, ॲक्शन्स आणि रिॲक्शन्स याच्यामुळे या देशामध्ये दिसून आले. मला एक गोष्ट प्रामुख्यानं मांडली पाहिजे की ह्या देशामध्ये जगातली सर्वात मोठी मुसलमान लोकसंख्या ही या भारतामध्ये आहे आणि 2050 सालापर्यंत ती जगातली सर्वात मोठी लोकसंख्या होईल. असं असूनही आजही आम्ही, मगाशी कोणीतरी घटनेच्या कलमांचा उल्लेख केला, घटनेचं सर्वात या बाबतीतलं महत्वाचं कलम म्हणजे सेक्युलरिझम, धर्मातीत शासन व्यवस्था, त्याच्याकडे बघण्याची आजही आमची तयारी नाही. त्यामुळे जे आमचे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्याकडे वेगळ्या तऱ्हेने आणि वेगळ्या नजरेने बघावं लागेल आणि त्याचा अभ्यास करण्याच्यासाठी आम्हाला पहिल्यांदा आमच्या आतमध्येच बघण्याची आवश्यकता आहे. तोपर्यंत हे केवळ पुस्तकी ज्ञानाने हे होणार नाही. नक्की पुस्तकी ज्ञानाने हे होणार नाही, पण धर्मातीत अशी जी शासन व्यवस्था आहे, सेक्युलर हा शब्द त्याच्या अवतीभोवती अनेकदा आपण अनेक चर्चा करत असतो आणि त्याच्यावरती आक्षेप सुद्धा बऱ्याच पद्धतीने घेतलेले असतात. स्युडो सेक्युलर असा एक शब्द सुद्धा हल्ली परवलीचा झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुकदम सर, की धर्म हा समजून घेण्याची प्रक्रिया जी आहे ती करण्याअजून गत्यंतर नाही आहे. एकीकडे अशी परिस्थिती आहे की हे सगळे धर्म ज्यावेळेला आपण सेक्युलर म्हणतो त्यावेळेला विशिष्ट धर्माचं लांगुल चालन, म्हणजे अगदी अल्पसंख्याकांचं लांगुल चालन, मग ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, इतर अल्पसंख्य समाज असतील, यांचं लांगुल चालन मतांसाठी करणं, ही जी प्रथा राजकीय आपल्याकडे पडलेली आहे ती प्रथा आपण टाळू शकतोय का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रथेच्या मुळे आतापर्यंत झालेले सगळे गोंधळ आहेत, अशी परिस्थिती आहे का? पहिल्या प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धर्म समजून घेण्यापेक्षा सेक्युलरिझम म्हणजे काय आणि हे राष्ट्र सेक्युलर का झालं या दोन प्रश्नाची उत्तरं आपल्याला सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन शोधावे लागतील. पहिली गोष्ट ही आहे की 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा फाळणी होऊन भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस हा विचार आला होता की
आता काही म्हणजे लोकांना सांगेल की हे आता कशाला खणून काढायचं, पण ती जर प्रथा परंपरा अजूनपर्यंत असेल तर त्याचाही आपल्याला उल्लेख घ्यावा लागेल, त्याची दखल घ्यावी लागेल. त्यावेळेस असा विचार होता की धर्माच्या नावावर पाकिस्तानसारखं मुस्लिम इस्लामी राष्ट्र निर्माण झालेलं आहे, त्या उर्वरित भारत हा हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हा विचार त्यावेळेला आला होता. आणि तरीही तो झालं नाही, ते सेक्युलर राष्ट्र झालं. हे सेक्युलर राष्ट्र प्रामुख्याने 80% हिंदू समाजाच्या कल्याणासाठी विकासासाठी झालेलं आहे. ही गोष्ट नेमकीच या चर्चेमध्ये विसरली जाते. त्याची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे. हे का होतं माहिती आहे का? आता सिरो सेक्युलरिस्टचा उल्लेख तुम्ही केलात, याचं कारण काय आहे की जे स्वतःला सेक्युलर समजतात तेही सेक्युलरिझमचा नीट अर्थ लावत नाही आहेत. आता 25वा कलम तुम्ही घ्या, या 25व्या कलमाने तुम्हाला धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे, पण ते मुक्त नाही आहे, त्याला काही मर्यादा आहेत. 2 क आणि 2 ख ही जी 2 उपकलम आहेत त्यांनी असं अधिकार शासनाला दिलेले आहेत की समाजाच्या कल्याणासाठी कुठलेही कायदे करण्याचा किंवा असलेल्या कायद्याची अंमलबजावणी नव्याने करण्याचे अधिकार शासनाला असतील. आणि एका नरहर कुरुंदकर सारख्या विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय संविधान केवळ धर्माला मुक्त करतच असं नाही किंवा धर्म आणि राजकारणाची फारकत करत असं नाही, तर धर्मात प्रत्यक्ष हस्तक्षेप करतो, इतका हा सेक्युलरिझमचा अर्थ आहे. आणि जेव्हा 80% लोकांचा विचार धर्मात तीच रीतीने केला जातो, एक माणूस म्हणून केला जातो, बाकीच्या कुठल्याही त्याची जात पाहिली नाही, धर्म पाहिली जात नाही, तेव्हा धार्मिक अल्पसंख्याकांना आपोआप ते काही मिळतं. मुळात हा फरक आपण जाणला गेला, हा फार अगदी सूक्ष्म फरक आहे, पण तो महत्वाचा आहे की भारत सेक्युलर राष्ट्र हे 80% हिंदू समाजाच्या कल्याणासाठी झालं. नाही तर ही विषमता आपण कशी दूर केली? या विषमतेला धर्माची मान्यता आहे आणि अजूनही ती झालेली नाही. दुर्दैव असं आहे की तेव्हापासून आतापर्यंत मगाशी अनेकांनी सांगितलं, गोडबोले सरांनी सुद्धा सांगितलं की धर्माचं हे निवडणुकीच्या साठी ते साधन म्हणून वापरलं गेलं. हे पहिल्या 1952च्या निवडणुकीपासून होत आलेलं आहे. हे असंच चाललेलं असताना जर सेक्युलर समजणारे पक्ष सर्व धर्म समभाव म्हणून जर सेक्युलरिझमचा अर्थ करत असतील तर मग त्याचाच उपयोग बाकीचे करून हिंदू मतांचं ध्रुवीकरण करणार. अशा तऱ्हेने आपण राष्ट्र म्हणून एकत्र राहू शकणार नाही. माझं भाकीत आहे की सेक्युलरिझमचा नीट आणि नेमका अर्थ आपण लावला नाही तर येत्या काही वर्षात भारताची चक्र पडणार आहेत. अगदी याच मुद्द्यावर पुन्हा एकदा धनराज वंजारी, कुठेतरी त्या अर्थाने इस्लामची जी इस्लाममध्ये अंतर्भूत असलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याची मांडणी करण्याची, नव्यानं मांडणी करण्याची आवश्यकता तुम्हाला वाटत नाहीये का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा जो मुद्दा गोडबोले सरांनी उपस्थित केला की एवढी मोठी लोकसंख्या या भारतामध्ये मुस्लिम लोकसंख्या जर असेल तर या मुस्लिम लोकसंख्येला दुर्लक्षून चालणार नाही आणि त्या मुस्लिम लोकसंख्येला स्वीकारावं सुद्धा लागेल. ही मानसिकता जी आहे सगळी, ती मानसिकता येणाऱ्या काळामध्ये कुठल्या दिशेने जाईल असं तुम्हाला वाटतं? नाही, ही आपण ज्या दिशेने नेऊ त्या दिशेने जाईल. विधायक दिशेने जाऊ शकतं आणि विध्वंसक दिशेने जाऊ शकतं. आता इथे प्रश्न गोडबोले साहेबांनी सांगितलं घटनेच्या याच्या संदर्भात जे व्हायला पाहिजे ते होत नाही. मुकादम साहेब म्हणतात तेही खरं आहे, पण एक समावेशक विचार या ठिकाणी असा आहे की धर्मातल्या चांगल्या गोष्टी सांगून शेवटी तुम्ही एक प्रकारचं पोलरायझेशनच करताय ना. हिंदू पण सांगतील आमच्या धर्मात एवढं चांगलं आहे. प्रश्न तर मुद्दाम जिथे क्लॅश वादविवाद निर्माण होतो तो याच्यातून निर्माण होतो की तू मोठा की मी मोठा. आता ते म्हणाले की 80% हिंदू राष्ट्र झालेलं आहे. मला एक गोष्ट इथे आठवते की 15 ऑगस्ट 1947ला आम्ही स्वतंत्र झालो आणि 26 जानेवारी 1950ला आम्ही प्रजासत्ताक गणतंत्र झालो. ह्या 983 दिवसामध्ये नेमकं काय घडलं? आज सेक्युलरिझमचे आपल्या मनाला येईल तसे आणि सुडो सेक्युलरिझमचे सुद्धा आपल्या मनाला येईल तसे अर्थ लोकांनी लावलेले आहेत. या 993 दिवसात जे घडलं त्याचे 12 खंड उपस्थित आहे. माझा असा एक दावा आहे की हे 12चे 12 खंड त्याच्या दर्जाप्रमाणे कुवतीप्रमाणे शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात तुम्ही का आणत नाही? भारत देश हा कसा जन्माला आला, कसा घडला आणि घटनेने तो कसा साकारला. आता मुकादम साहेब म्हणतील की चांगले प्रिन्सिपल कोणीच वाद करत नाही. मुकादम साहेब, विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू, की इस्लामिक ब्रदरहूड ची कल्पना जर कुराणामध्ये फार सातत्याने अतिशय उदात्तपणे मांडलेली आहे तर मी म्हणतो आपल्या घटनेमध्ये फॅटर्निटी बंधुतेचा जो कन्सेप्ट आहे तो त्याहून श्रेष्ठ आहे
हे ज्या दिवशी येणाऱ्या पिढीचं मत होईल घटनेबद्दल, त्या दिवशी ही पिढी धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागेल. तेही त्यांनी कबूल केलंय. तुम्ही गीतेचे श्लोक किंवा इस्लाम मधल्या कुराणची आयते विद्यार्थ्यांना समजून सांगण्यापेक्षा सेक्शन 25नी काय मर्यादा घातल्या? व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण देशाला निधर्मी ठेवलेलं आहे. काय म्हणायचं आहे, डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा हे सगळं तयार केलं तेव्हा प्रत्येक धर्माच्या चांगल्या वाईट गोष्टीवर उहापोह घटनापीठासमोर झालेला आहे. प्रत्येक धर्माचे धर्मगुरू शंकराचार्यापासून येऊन लोकांनी त्या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत. हे जे आमचं त्यावेळचं जे झालेलं वादविवादाचं चर्चेचं एक लेणं आहे त्या 12 खंडामध्ये, ते आमच्या पिढीला कोणालाच माहित नाही. मग आपण असं समजूया की त्या लेण्यातलं खरं जे सुवर्ण तुल्य आहे ती आमची घटना आहे, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. समतेचा कन्सेप्ट घ्या, बंधुतेचा कन्सेप्ट घ्या. अहो मी म्हणतो सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाचा कन्सेप्ट घ्या. आज त्या विद्यार्थ्याला इस्लाम मधल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी समजून सांगण्यापेक्षा तुम्ही या देशात सामाजिक न्याय कसा रुजला पाहिजे, फुल्यांपासून आणि मनमोहन राय पासून तर शाहू आणि आंबेडकरांपर्यंतचा हा पुरोगामी विचारांचा भारत देश हा त्यांच्या समोर उभा करा. माझा दावा आहे मंदार स्पष्ट दावा आहे, ही जी धर्माची लक्तर आहे ना ती कधीतरी गळून पडतील आणि गळून पाडावीच लागेल खऱ्या अर्थीने दहशतवादाला जर उत्तर द्यायचं असेल. म्हणजे दोन्ही तिन्ही धर्माच्या. उद्या बुद्धांमधून पण एखादा तसा निर्माण होईल, ख्रिश्चना म्हणून पण धार्मिक मग ते म्हणेल की नाही ख्रिश्चनातल्या चांगल्या गोष्टी आम्हाला सांगू द्या, बायबलमध्ये सांगितल्या, त्रिपिटिकमध्ये बुद्धाच्या फार चांगलं सांगितलं त्या सांगू द्या. ज्या ज्या लोकांवर अन्याय झालेले आहे त्याचा प्रतिकार करण्याचं शस्त्र हे दहशतवाद जगभरातलं आहे. असं जेव्हा जागतिक व्यापाऱ्यांना समजलं तेव्हा जागतिक व्यापाऱ्यांनी दहशतवादाचा व्यापार अर्थकारणासाठी केलेला हे जागतिक षडयंत्र आहे. फ्रान्सच्या उद्देशाने आपण आज चर्चेला बसलेलो विसरता कामा नये. फ्रान्सच्या उद्देशाने जर तुम्ही बघितलं तर दहशतवाद हा एक व्यापार म्हणून जगावर लादला जातोय आणि आमची तरुण पिढी आणि आम्ही धर्माचा विचार करून नकळतपणे आणि तितक्याच अपरिहार्यपणे त्याचे बळी पडतात. ही खरी शोकांतिका आहे. मला वाटतं इथे एक निकोप विचार झाला पाहिजे. नक्की. मुकादम सर तुम्ही बोला. काय झालं, मंजारी साहेब बोलताना वैचारिक गोंधळ थोडा करतायत. मी जेव्हा धर्माचा अभ्यास किंवा धर्मातल्या चांगल्या गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे असं म्हणतो, ही एक वेगळी बाब आहे. आणि सेक्युलरिझमच्या ह्याच्यावरती नवं राष्ट्र निर्माण करणं, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकापासून दूरच आहेत. सेक्युलरिझमचा संबंध कुठे येतो की धर्माची जी धर्म म्हणजे धारयती ती धर्म. मुकादम साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. नाही मला आणखी थोडंसं बोलू द्या. माझं म्हणणं असं आहे की ते करून आपल्याला मिळवायचं काय. नाही सांगतो ना, एक मिनिट आपण ऐकूया त्यांचं. पहिली गोष्ट अशी आहे की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर धर्माला शासनाच्या किंवा समाजाच्या भौतिक जीवनातील बाबीपासून मुक्त ठेवणं. तुम्हाला आध्यात्मिक भाग आहे, तुम्हाला कुठे मंदिरात जायचं आहे किंवा चर्चमध्ये जायचं आहे किंवा मशिदीत जायचं आहे, तुम्ही जा, त्याला आपलं संविधान काही मर्यादा घालत नाही आहे. परंतु जेव्हा समाजाची रचना करायची असेल, समाजाचं नियंत्रण करायचं असेल, त्याला लागणारे कायदे कानून हे करताना आम्ही धर्मसत्तेची दखल कधीही घेणार नाही. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. हा एक भाग झाला. आणि सांस्कृतिक पातळीवरती सगळ्याच धर्माचा अभ्यास होतोय, मग इस्लामचा का करू नये. आणि इस्लाम विषयी जर प्रचंड गैरसमज असतील तर ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणं ह्याच्यात वावं काय होतील. जर आम्ही आमच्या सेक्युलर मूल्यावरची निष्ठा नक्की. मला वाटतं धनराज मंजारी तुम्हाला हे मान्य आहे का की इस्लामचा खरा नव्यानं अभ्यास झाला पाहिजे, नवी मांडणी झाली पाहिजे, की जी काही आत्ताची इस्लामची एकूण मांडणी आहे ती जुन्या गृहीतकांवरती आहे किंवा सोयीच्या गृहीतकांवरती आहे आणि त्यामुळे जो चांगला आवाज इस्लाम मधला आहे तो पूर्णपणे दबला गेलेला आहे. मोकादम साहेब एक विचारवंत आहे, त्यांच्या मताशी मी या उद्देशाने सहमत आहे की इस्लाम मधल्या चांगल्या गोष्टी आल्या पाहिजे. माझा प्रश्न असा आहे की आज झकीर नाईक सारखा माणूस ज्या पद्धतीने त्याचा अर्थ लावतो हे माणसागणिक बदलत जाणार आहे. त्याच्यामुळं तो इस्लाम सोडा, तो हिंदुइझम सोडा, तो बुद्धिझम सोडा, ती ख्रिश्चॅनिटी सोडा, मी म्हणतो भारतीय तरुणांना भारतीय राज्यघटना हाच धर्म आहे हे का नाही आपण पुढे आणत. नक्की. एक अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे. पण तत्पूर्वी पुन्हा वेळ संपण्याच्या अगोदर राजेंद्र देवळणकर तुम्हाला या सगळ्यामध्ये जो आत्ता एक दिसतो, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की शहरी भागातल्या तरुणांवरती जास्ती एक प्रकारचा इस्लामिक स्टेटचा पगडा आहे, त्याचं कारण ते अधिक चांगल्या पद्धतीनं ही सगळी सामाजिक माध्यमं वापरतायत. हे सगळं असताना येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे भारताच्या दृष्टिकोनातून की जेणेकरून ह्या सगळ्या अधिक रिक्रुट्स म्हणजे तुलनेने रिक्रुट्स कमी आता वाटत असले तरी कदाचित
त्याची संख्या जी छुपी असू शकते किंवा ज्यांचं समर्थन असू शकतं किंवा ज्यांना आकर्षण असू शकतं अशी माणसं सुद्धा कमी नसावीत. जर असं असेल तर ते थांबेल कसं? मंदारजी, प्रथम तर आपण एक या बाबतीमध्ये एक सकारात्मक बाब जी आहे, जी नॉर्मली युरोप बरोबर जेव्हा आपण आपली तुलना करतो आणि ज्या पद्धतीने इस्लामिक स्टेटला आता रिस्पॉन्स मिळतो हा युरोपमधनं, तर आपल्याला काही प्रवाह हे अतिशय प्रकर्षाने जाणवतात. पहिलं म्हणजे जर गेल्या 3 वर्षांमध्ये युरोप आणि अमेरिकेमधनं साधारणतः 32,000 तरुण हे इस्लामिक स्टेट ह्या संघटनेला जाऊन मिळालेले आहेत आणि ते तुर्कस्तानच्या माध्यमातून सिरिया आणि इराकमध्ये गेलेले आहेत आणि तिथं ते इस्लामिक स्टेटच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या लढवयांबरोबर ते लढता आहेत. जर तुम्ही हे 32,000 हा आकडा आहे आणि त्याच्यातले जवळपास नाही म्हणलं तरी 3,500 लोक आता परत आलेले आहेत आणि ज्याच्यातनं आता हे हल्ल्यांचं प्रमाण जे आहे तुम्ही बघत आहात, तो प्रकार भारतामध्ये नाही आहे. भारतामध्ये सध्या अगदी बोटावर मोजण्या एवढे तरुण याच्याकडे आकर्षित होत आहे. आणि जर तुम्ही तो वयोगट बघितला तर तो वयोगट हा अतिशय, ज्याला आपण टीन्स असं म्हणतो, साधारणतः 18 ते 24-25 वयोगटातली मुलं आहेत की ज्या वेळेला ते अशा प्रकारचा ज्याला आपण इंडॉक्ट्रिनेशन म्हणतो किंवा जो सोशल मीडियाकडनं होणारा प्रोपोगंडा आहे त्याला बळी पडू शकतात. पण आपल्याकडे सकारात्मक बाब ही आहे की आपल्याकडे जे आपण ज्यांना असं म्हणतो की जे प्रौढ मुसलमान आहेत, मुस्लिम आहेत, हे या बाबतीमध्ये त्यांची भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे आणि हे खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजनाथ सिंग यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्यांनी मागच्याच वर्षी गुवाहाटीमध्ये जेव्हा पोलीस महासंचालकांचं जे अधिवेशन झालं होतं त्यात स्वतः केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, राजनाथ सिंग म्हणाले की एक असा प्रसंग होता की ज्या वेळेला पश्चिम बंगालच्या माध्यमातून काही तरुण, मुस्लिम तरुण हे बांगलादेशमध्ये जाणार होते आणि तिथनं इराक, सिरियामध्ये जाणार होते. अशा वेळेला त्या तरुणांच्या आई वडिलांनी स्वतः पोलिसांना इन्फॉर्म केलेला आहे. ही अतिशय सकारात्मक बाब आहे, ही आपण लक्षात घेतली पाहिजे आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आजपर्यंत देखील म्हणजे जगातल्या बहुतांश देशांनी इस्लामिक स्टेटला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे. अद्यापही भारताने इस्लामिक स्टेटला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं नाहीये. आपण युनायटेड नेशनचा भारत सदस्य असल्यामुळे युनायटेड नेशन्सनी त्यांना टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलं आणि ते आपल्याकडे सध्या नियम लागू आहेत. याच्यामध्ये याचा अर्थ आपण गाफील राहिलं पाहिजे अशातला भाग नाहीये. तर आपण या संदर्भामध्ये आपला जी एकंदरीतच अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आहे ही पाकिस्तानकडनं होणाऱ्या स्टेट स्पॉन्सर टेररिझमला काउंटर करण्यासाठी विकसित झालेली आहे. आजपर्यंत आपण इंटरनॅशनल टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा सामना केलेला नाहीये आणि अशी ऑर्गनायझेशन की जी सोशल मीडिया थ्रू आपल्याकडे येते, तर अशा याचा सामना करण्यासाठी आपल्याला आपल्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेमध्ये बदल घडून आणावा लागेल आणि याच्याकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून बघता कामा नाहीये, तर याच्याकडे आपल्याला काही काळानंतर अगदी राष्ट्रीय पातळीवरनं आणि काही जे काही राष्ट्र, इस्रायल असेल किंवा अमेरिका, याच्याकडे आणीबाणी म्हणून बघतात, अशा पद्धतीने बघणं गरजेचं आहे. एक अगदी केंद्राकृत प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर सारखे काही सेंटर झाले पाहिजेत, कारण याला केंद्राला देखील या सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी काही स्कोप पाहिजे. आजही कायदा आणि सुव्यवस्था आपल्याकडे राज्य सूचीमधला विषय आहे, म्हणून अशा अनेक जेव्हा विषय येतात की केंद्राला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा आहे तेव्हा बरेचसे राज्य उफाळून बाहेर येतात आणि त्याला ते अपोज करतात. आता हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राहिलेला नाहीये, आपण आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा सामना करतोय. त्यामुळे केंद्रीय पातळीवरनं ऑर्गनाइज्ड पद्धतीने आपल्याला वर्कआउट करावं लागणार आहे. केंद्रीय गुप्तहेर संघटना, राज्यांच्या गुप्तहेर संघटना, केंद्राच्या सुरक्षा व्यवस्था, राज्यांच्या सुरक्षा व्यवस्था यांच्यामध्ये समन्वय असणं फार गरजेचं आहे. आणि केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नाही तर सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून देखील आपल्याला या प्रश्नाकडे बघावं लागणार आहे, कारण हा अतिशय महत्वपूर्ण, कारण युरोपमधले जे हल्ले आहेत याच्या मागचं केवळ संरक्षणाचं कारण नाहीये. म्हणजे फ्रान्सनी इस्लामिक स्टेटवरती आता इराक आणि सिरियामध्ये अटॅक केले म्हणून हा रिवेंज नाहीये, तर याच्या मागची सामाजिक कारण फार महत्वाची, याच्या मागची आर्थिक कारण बेरोजगारीची फार महत्वाची. युरोपमध्ये सध्या रिसेशनची लाट चालली आहे, याच्यातनं बेरोजगार होणारे तरुण इस्लामिक स्टेटला जॉईन होत आहेत. अशा पद्धतीचा बेरोजगारीचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न असेल, हे आपल्याकडे उद्भवू नये या संदर्भात देखील आपल्याला तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. नक्की. अर्थात गोडबोले सर, थोडक्यात या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या अर्थाने एक देश म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये पुरवू शकतो का? ह्या गरजा प्राथमिकता म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतोय का? आणि हा जो समन्वय अपेक्षित आहे, विविध पातळीवरचा समन्वय, हे सगळं होऊ नये यासाठीचा तो समन्वय येणाऱ्या काळामध्ये साधला जाईल अशी काही परिस्थिती तुम्हाला दिसते का? स्पष्ट बोलायचं तर मला असं मान्य करावं लागेल की ह्या प्रश्नाची पुरेशी जाणीव राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये अद्याप झालेलीच नाही. उदाहरणार्थ आता प्राध्यापकांनी मेन्शन केल्याप्रमाणे
राज्यघटनेच्या तरतुदींप्रमाणे राज्यांचे आणि केंद्राचे अधिकार काय असावे या बाबतीतली कुठलीही चर्चा राजकारण त्याच्यामध्ये न आणता करण्याची आमची तयारी दिसत नाही. उदाहरणार्थ, ज्या वेळेला राज्यघटना तयार झाली त्यावेळेला लॉ अँड ऑर्डर, पोलीस हे सगळे विषय राज्यांकडे दिले गेले, परंतु त्याच्यानंतर आता बदललेल्या परिस्थितीमध्ये याला राज्यघटनेमध्ये बदल करून त्याच्यासाठी केंद्राला अधिकार द्यावे लागतील. एकही पक्ष आणि त्यांचं नेतृत्व या बाबतीत बोलायला तयार नाही. त्यामुळे या सगळ्याच प्रश्नांच्या बाबतीमध्ये, मगाशी मी सेक्युलरिझमच्या बद्दल आपल्याशी बोललो, त्याच्याही बाबतीमध्ये उदाहरणार्थ एक अगदी बेसिक गोष्ट की राज्यघटनेची कल्पना ही आहे की रिलिजन आणि पॉलिटिक्स हे वेगळं करा. आता ही 47 साली पास झालेला हा रेझोल्युशन होता आणि त्याच्यावर अजूनही 60 वर्ष होऊन सुद्धा आम्ही कारवाई करू शकलो नाही. त्यामुळे जोपर्यंत आम्ही या बाबतीमध्ये सिरियसली लक्ष घालत नाही तोपर्यंत मला वाटतं या प्रश्नाची उकल होणार नाही. नक्की. अर्थात गहन विषय आहे आणि या विषयाच्या खरं तर या एकूण सगळ्या वेगवेगळ्या बाजू ज्या आहेत त्या बाजू समजून घेण्याची ही वेळ आणि ही बाजू समजून घेण्याची प्राथमिकता आपल्या सगळ्याच एकूण राजकीय व्यवस्थेला सुद्धा त्यांच्या अजेंड्यामध्ये प्राथमिकतेनं आणावी लागेल. याच्यामध्ये काही संख्या नाही आहे. सध्या आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.